मित्रांनो बघू शकता की जी आपली शेळी आहे ती शेळी जी आहे ती शेळीला जनायला जे थोडं त्रास होत आहे, पिल्लू द्यायला त्रास होत आहे. तर आपण जे आहे ते डॉक्टरला बोलवलं आहे. तर बघू शकता कोणते कारण आहे ज्या कारणाने शेळी जी आहे ती पिल्लाला जन्म द्यायला तिला त्रास होत आहे. तर डॉक्टर आलेले आहे. डॉक्टरांनी सरळ आता ते हाताने चेक करत आहेत पिल्लू जे आहे फिरला आहे, आडवा आहे, उभा आहे, कसं आहे. तर ते बघू शकता ते काढत आहेत. तर बघा, तर तुमच्या समोर जे आहे ते पिल्लू जे आहे ते बाहेर काढण्याचं काम चालू आहे. तर तुम्ही बघा कशा पद्धतीने आमचे डॉक्टर जे आहे ते पिल्लू जे आहे ते बाहेर काढत आहेत. ते बघा, एक जे पिल्लू आहे ते पूर्णपणे जे आहे ते मरण पावलेलं आहे. त्याचं जे आहे ते जन्मच नाही झालं, कारण त्याला काहीतरी कमतरता झाली असेल त्या कारणाने. बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण म्हणजे तिथून निघला आहे तो पिल्लू. तर आणि तोच पिल्लू जे आहे तो समोर होता. त्या कारणाने हे बघा एवढं मोठं पिल्लू जे आहे ते मागं होतं आहे. तर ते जे पहिलं पिल्लू होतं ते पिल्लू त्या मोठ्या पिल्ल्याला गुंतलेलं होतं. त्या कारणाने ते पिल्लू बाहेर निघायला अडचण जात होती. तर अशीच जर शेळी जनायला जर नाही का टाईम जात असेल किंवा 1 ते 1.5 तास जर होऊन गेला असेल पण शेळी जर पिल्लू देत नसेल तर कृपया तुम्ही डॉक्टरला बोलवा. कारण जर अशी प्रॉब्लेम जर आली तर शेळीसुद्धा दगावण्याचे चान्सेस असतात. कारण आता 2 पिल्लू किंवा 3 पिल्लू जर असले तर शेळीला इन्फेक्शन होते. ते मेल्यानंतर हे बघा कशा पद्धतीने पिल्लू जे पूर्ण खराब होऊन गेलो होतं. जर आता रात्रभर जर डॉक्टर जर नसते आले तर कदाचित शेळीसुद्धा हातात लागली नसती. तर त्याकरिता डॉक्टरला पहिले तुम्ही बोलवा. बघा चांगल्या पद्धतीने साफ करत आहे त्याला. आणि आता पुन्हा डॉक्टर चेक करत आहे की पुन्हा आहे की काय आहे. तर त्यांच्या हाताला लागलं आहे की आहे बा म्हणून. तिसरं पिल्लूसुद्धा आहे. आणि शेळी मोठी आहे, ते नेहमी 2 ते 3 पिल्लू देणारी शेळी आहे. तर तुम्ही बघू शकता. ते बघा त्यांनी आणखी एक पाठू जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. तर आता त्या पॅटर्नलासुद्धा जे आहे ते चांगल्या पद्धतीने पुसपास करून आपण जे आहे तिला स्वच्छ करणार आहोत. तर बघा, एका मृत पाठरामुळे 2 चांगल्या पाठराचं जीव गेलं असतं आणि सोबत शेळीसुद्धा दगावली असते. तर यासाठी जर नॉलेज असेल तेवढं करा तुम्ही, नाही अन्यथा तुम्ही डॉक्टरच्या शिफारशीनं बोलवा. हे आमचे डॉक्टर आहेत, नेहमी डॉक्टर आहेत, ते वेटरनरी येतात, ते सायंकाळी वगैरे येतात. त्या कारणाने चांगलं आहे. तर स्वतः तेवढं हे न करता दगावण्यापेक्षा डॉक्टरची सहायता घ्या. बस एवढं सांगायचं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.